1 ते 4 वर्ग असून या ठिकाणी 45 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र या 45 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत एकच शिक्षक आहे। त्यांच्याकडेच प्रभारी मुख्याध्यापक पदाचा देखील कारभार आहे आणि हे शिक्षक येणाऱ्या काही दिवसांनंतर सेवानिवृत्त देखील होणार आहेत। तर या शिक्षकाला कधी ऑनलाईन तर कधी बँकेचे काम, त्याच प्रकारे इतरही काम बघावे लागत असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिक्षणाचा खोळंबा होत आहे। एक शिक्षक 4 वर्गाला शिकवणार तरी कसा, याला बघता केळवद येथील पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना 10 जुलै रोजी पत्र दिले आहे की येत्या 20 जुलैपर्यंत शाळेत अतिरिक्त शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकणार व विद्यार्थी व पालक अर्जुनी मोरगाव पंचायत समितीवर धडक मोर्चा काढणार असा इशारा पत्राद्वारे दिला आहे। त्यामुळे आता शिक्षण विभाग शिक्षकाची नियुक्ती करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले। आरडी साखरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवद येथील प्रभारी मुख्याध्यापक आहे। मी या शाळेमध्ये सन 2020 पासून कार्यरत आहे आणि सन 2023-24 पासून या शाळेमध्ये मी एकच शिक्षक कार्यरत आहे। सन 2023-24ला गेल्या वर्षीला एक शिक्षक डेप्युटेशनवर पाठवले होते शासनाने, पण ते शिक्षक सत्र संपल्यामुळे एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला आपल्या पूर्ववत शाळेवर वापस गेले आणि आता सन 2024-25 मध्ये मी एकच शिक्षक असून या शाळेची पटसंख्या 1 ते 4 वर्गाची 45 आहे आणि माझ्याकडेच प्रभारी मुख्याध्यापकाचा चार्ज आहे। त्यामुळे सर्व शालेय कामे, ऑनलाईन कामे, पत्रव्यवहार करणे, माहिती देणे आणि सर्व मुलांना शिकवणे हा मला खूप त्रास होत आहे। तरी या शाळेला एक शिक्षक जर शासनाने पाठवलं तर खूपच चांगलं होईल।